किती मोठ्या तडजोडी जरी झाल्या तरी त्यांनी त्या कधीही स्वीकारल्या नाहीत. तत्वाशी अतिशय निष्ठेनं राहणारा एक ध्येय वेळा असा एक कार्यकर्ता आपल्यातून गेलेला आहे. मी अनेकदा विनोदाने त्यांना सांगायचा की तुमच्या पक्षाचे टिंबाटिंबा पक्ष सोडून जातील खरं पिन पडले हे कायम राहतील. अनेक जिल्ह्याच्या निवडणुकामध्ये मग लोकसभा असतील, विधानसभा असतील, जिल्हा परिषदा, जिल्हा बँक, बाजार समिती, सगळ्या गोकुळ वगैरे कधी आम्ही एकत्र राहिलो, कधी विरोधी राहिलो, पण आम्ही दोघांच्यात कधी आमचं अंतर आलं नाही. जिल्ह्याची फार मोठी पोकळी निर्माण होईल आणि ही न भरून निघणारी आहे. एकूण जवळजवळ 84-85पासून जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात ते नेहमी अग्रेसर असायचे आणि काँग्रेस पक्षाचे ते सच्चे कार्यकर्ते होते. किती मोठ्या तडजोडी जरी झाल्या तरी त्यांनी त्या कधीही स्वीकारल्या नाहीत. तत्वाशी अतिशय निष्ठेनं राहणारा एक ध्येय वेळा असा एक कार्यकर्ता आपल्यातून गेलेला आहे. आणि मला वाटते की मी अनेकदा विनोदाने त्यांना सांगायचा की तुमच्या पक्षाचे टिंबाटिंबा पक्ष सोडून जातील खरं पिन पडले हे कायम राहतील. आणि सातत्यानं राजीव गांधींची जयंतीच्या निमित्ताने दौड काढायचं असेल किंवा काँग्रेस पक्षाचं एक सच्चा पाईक की अशा काळामध्ये सुद्धा राहणारा एक ध्येय वेळा कार्यकर्ता आज आपल्यातून गेलेला आहे. वास्तविक आता 30-40 वर्ष आम्ही दोघंही एकत्रित बँकेत संचालक झालो. अनेक जिल्ह्याच्या निवडणुकामध्ये मग लोकसभा असतील, विधानसभा असतील, जिल्हा परिषदा, जिल्हा बँक, बाजार समिती, सगळ्या गोकुळ वगैरे कधी आम्ही एकत्र राहिलो, कधी विरोधी राहिलो, पण आम्ही दोघांच्यात कधी आमचं अंतर आलं नाही. आणि शेवटी अशा एका नेत्यात दुर्दैवी जाणं फार वाईट आहे. ह्याची जिल्ह्याची फार मोठी पोकळी निर्माण होईल आणि ही न भरून निघणारी आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.